ज्यांची कर्क रास आहे त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे आणि हा मेसेज टाइमलेस राहणार आहे। म्हणजे टाइमलेस म्हणजे ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल तर त्यानुसार हा मेसेज घ्या। म्हणजे हा मेसेज तुमच्याकडे आणि हा व्हिडिओ तेव्हाच येणार ज्या वेळेला ह्या व्हिडिओची तुम्हाला गरज असेल तर युनिवर्स तुमच्यापर्यंत तो नक्की पोहोचवणार। ओके, कर्क राशीसाठी आपण चेक करूया। टाइमलेस आहे त्याच्यामुळं असं नाही आहे की किती दिवसाची एनर्जी, तिथून पुढे तुम्ही 24 आवर्ससाठी धरू शकता। ज्यांची कर्क रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ज्यांची कर्क रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ज्यांची कर्क रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का? ज्यांची कर्क रास आहे आपण चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज येतात। बघूया कोणत्या एनर्जीज मध्ये आहात तुम्ही। आणखीन एक कार्ड बघूया आपण। किंग ऑफ वॉन्डचं कार्ड आहे। ओके, किंग ऑफ वॉन्डचं कार्ड आहे। एनर्जीज बॉटमच्या खूप छान आहेत तुमच्यासाठी आणि तुम्हाला सांगते कार्ड पण तुमच्यासाठी खूप चांगले आलेले आहेत। कर्क राशीसाठी थोडासा असा मेसेज आहे की काही गोष्टी कोणाशी शेअर करत असाल किंवा खूप मनातल्या अशा गोष्टी कोणाशी शेअर करत असेल तर थोडंसं करू नका, कारण थर्ड पार्ट सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये दिसते। ओके, किंवा काय होतंय ना की त्याचा मग इन्फेक्ट तुमच्यावर पडतोय। तुम्ही ज्या गोष्टी शेअर करताय तर त्याच्यामध्ये परत काय ब्लॉकेजेस वगैरे येतात आहे, म्हणजे म्हणतो ना एक नजर दोष सारखं काहीतरी होतं तर तसा प्रॉब्लेम होतो। म्हणजे इथं तुम्ही बघू शकता मूनचं कार्ड आहे, एखादं ग्रहण लागलंय पण तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये ओके मध्ये नाहीये तर तुम्ही शेअर करू नका, कारण एखादा तिसरा माणूस येऊन तिथं काही ना काहीतरी गोष्टी बिघडवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळं शेअर त्यांच्याशीच करा ज्यांच्याशी तुम्ही तितकं रिलेटेड आहात आणि त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, त्यांच्याशी शेअर करा। ओके, कंट्रोल येतोय। बऱ्याच गोष्टी तुम्ही लाईफला जास्त शोअप नाहीये केलेलं। ओके, आणि कंट्रोलमध्ये लाईफ तुम्ही व्यवस्थित ठेवलेलं आहे, तुम्हाला माहित आहे कसं तुम्ही लाईफला हँडल करायचं। काही गोष्टी जरी तुमच्या लाईफमध्ये आलेल्या असतील तर त्या तुमच्याकडून आलेल्या आहेत, म्हणजे तुम्ही सगळं तयार केलेलं आहे तुमच्या लाईफमध्ये। कोणाचाही सपोर्ट नसताना लाईफ सिंपल पण तुम्ही जगलेलं आहे, शोअप करून लाईफ तुम्ही जगलेली नाहीये। जसं ज्याही वेळेला ज्या गोष्टी जशा सिच्युएशन आहे त्यानुसार तुम्ही सॉर्ट आउट पण केलंय आणि जगण्याचा प्रयत्न केलाय त्या गोष्टींना। ओके, सिंपल लाईफ आहे तुमची, जे हे स्वतःच्या स्वबळावर सगळ्या गोष्टी तुम्ही तयार केलेल्या आहेत। 10 ऑफ कपचं कार्ड आहे। छान आहे हे कार्ड, फॅमिली विषयी एन्जॉयमेंट पण दाखवतं, सक्सेस पण दाखवतं, काहीतरी गोष्ट तुमच्याकडे येते असं दाखवतं, हॅप्पी फॅमिली दाखवतं। ओके, खूप छान आहे। आणि द स्टारचं कार्ड आहे। दोन्ही कार्ड खूप छान आलेत, दोन्ही नाही सगळेच कार्ड आलेत, फक्त जेव्हा मी पहिलं सांगितलं तुम्हाला काही गोष्टी शेअर करू नका ते फक्त बघा, थोडंसं लक्ष द्या। मला वाटतं काय काय लोक स्पिरिच्युअलिटीकडे आहेत। ओके, अध्यात्माकडं तुम्ही थोडंसं असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण एक अध्यात्मच आहे जे आपल्या निगेटिव्ह गोष्टीमधून पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपल्याला आणू शकतं, तर चांगली गोष्ट आहे। काही गोष्टी जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटत असेल सगळ्या ठीक व्हाव्या, सगळ्या व्यवस्थित व्हाव्या, तर अध्यात्म एक चांगलं आहे। गुरु एखादा आपल्या लाईफमध्ये असणं पण खूप महत्त्वाचं आहे। गुरु पण असतो त्यावेळेला आपली लाईफ चेंज होते। तुमच्यासाठी काही असा मेसेज येतो की आहे काही एनर्जीज तुमच्या सोबत आहेत, चांगल्या एनर्जीज तुमच्या सोबत आहेत असा मेसेज येतो इथं। ओके, आणखीन चेक करूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे। ज्यांची कर्क रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे चेक करूया आपण। ज्यांची कर्क रास आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे। मला असं वाटतं की काही गोष्टी तुम्हाला स्टार्ट करायच्या आहेत। ओके, सुरुवात परत एकदा नव्यानं तुम्हाला करायची आहे असं मला दिसतंय। ओके, आणि सनची पण एनर्जी फुल दिसते, म्हणजे फुल एनर्जी चांगल्या गोष्टींमध्ये आहात। शब्दांचं जरा इकडे तिकडे होतंय, सॉरी। तर फुल चांगल्या गोष्टींमध्ये आहात तुम्ही, म्हणजे आता तुम्हाला मला वाटतं न्यू बिगिनिंग तर करायचं आहे, न्यू स्टार्ट तर तुमचं करायचं आहे। रिलेशनशिपमध्ये जर असाल तुम्ही तर त्याच्यासाठी सुद्धा खूप छान कार्ड आलेले आहेत। ओके,
त्याच्यासाठी पण चांगलं ॲडव्हेंचर आणि स्पार्कचं कार्ड आलेलं आहे. तुमच्यासाठी हा मेसेज आलेला आहे की तुमचा जोही कोणी पार्टनर आहे त्याच्याशी नेहमी लॉयल राहा. ओके, किंवा आहे तो तुमच्यासाठी खूप चांगलं आहे असं पण इथं मेसेज येतोय. ते नातं चांगलं ठेवा, ते नातं छान राहू द्या, हा मेसेज तुमच्यासाठी येतोय. छान आहे. आणि काही गोष्टींची तुम्हाला रिस्टार्ट करायचे, परत एकदा सुरुवात करायची, तर ती सुरुवात येताना तुमच्या लाईफमध्ये मला स्पष्टपणे येतं दिसते. होय, चांगल्या पद्धतीने सुरुवात होणार आहे. सगळे कार्ड चांगले आलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, कर्क राशीसाठी हा मेसेज होता. ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला 24 आवर्ससाठी तिथून पुढे पकडा, म्हणजे हा टाइमलेस मेसेज राहणार आहे. त्यावेळेला तुम्हाला मिळणार ज्या वेळेला ह्या व्हिडिओची तुम्हाला खूप जास्त गरज असेल किंवा त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तर. ओके, थँक्यू सो मच.